जय हिंद, जय जिजाऊ, जय शिवराय, जय भीम. शाळेतली मुलं आहेत, घराकडे चाललेत वाटतं. आता आपण आहोत, थांबा रे, थांबा रे, थांबा 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 थांबा, इकडे इकडे साईडला, रोडून साईडला. आता आपण आहोत कोल्हापूरमध्ये. आणि हाफ घे ग. ही दोन्ही गडी आता शाळेतून येताना दिसलाय मला. कुठलं गाव? हा, मोसम गाव आहे. तालुका शाहवाडी, जिल्हा कोल्हापूर. तर मला आता शाळेतून येता येता दिसले आणि म्हणून सहजच थांबवलं आज ह्यांना. म्हणलं थोडीशी 1-2 मिनिटाची मुलाखत घेऊया. कितवीला आता? 7वीला. तू? 7वीला. शाळा कोणीकडे? इकडे अनुष्करा का? मग चालत आला. आता मी लांब तुम्हाला लय उशीर झालं बघत आलो, पण तिथून तुम्ही इथपर्यंत चालत आला. मग रोज चालत जायचं, चालत यायचं. शाळा इथून किती किलोमीटर आहे? 7-8 किलोमीटर. शाळा इथून 7 ते 8 किलोमीटर आहे. आणि एवढ्या लांबून देखील जी शिकण्याची जिद्द आहे, ती जिद्द आणि त्या जिद्दीला आपल्या महाराष्ट्र मुंबई पोलिसांकडून मानाचा मुजरा आहे. मला तुम्हाला सगळ्यांना एकच सांगायचं आहे की कारणं देऊन आयुष्यभर रडत बसू नका. कारण देऊन आयुष्यभर रडत बसू नका. ज्याला प्रगती करायची आहे, ज्याला मेहनत करायची आहे, तो आयुष्यात ज्याला कसं पुढे जायचं आहे, तो अडचणीतून, प्रत्येक अडचणीतून मार्ग काढणार. आणि आता ही कोल्हापूरचं पोरग आहे, कोल्हापूरच्या मातीतलं पोरग आहे. आपल्या काय व्हायचं मोठेपणी? क्रिकेटर बनायचंय. तुला काय बनायचंय? IPS ऑफिसर. बघा, दीदीला IPS ऑफिसर बनायचंय. आणि दीदी रोज 7 किलोमीटर येऊन जाऊन चालत करते. बघा, 7 किलोमीटर रोज यायचं आणि रोज जायचं. ह्या जंगलातून एवढ्या लांब दूरवर एक माणूस दिसत नाही. तुमच्या मागं रोड आहे आणि या रोडवर एक गाडी दिसना इथून तिथून. ही रोज येतात, चालत जातात, चालत येतात. आता शिक्षणाची आवड आहे. आई बापांची गरिबी, घरची परिस्थिती गरिबी असल्या कारणाने शिकायची जिद्द आहे मनामध्ये. आणि ती जिद्द कायम मनात ठेवलेली आहे. भावाला बनायचं क्रिकेटर आणि दीदीला बनायचं IPS. नाव काय तुझं? करण चौगुले. तुझं? संचिता कांबळे. तर मला सांगायचं आहे, तुम्हाला प्रेरणा घ्यायची तर अशा विद्यार्थ्यांकडून प्रेरणा घ्या. शहरात मुलांना पालकांकडून भरपूर काही सोयीसुविधा मिळतात. आणि आता मी कोल्हापूरच्या रोडवरती जाता जाता थांबलोय आणि ही मला गावल्यात 2 जण. काय ना काय असतं माझ्याकडं, पण आज नेमकंच माझ्याकडं काहीच नाही. यांना काहीतरी देऊन जाणार, ही गोष्ट खरी आहे. आणि तुम्हाला सगळ्यांना सांगायचं आहे की आई वडिलांची गरिबी कशी दूर करायची आहे याचं ध्येय ह्यांच्याकडे. तुला काय सांगायचं शिक्षणाबद्दल? एवढे लांबून रोज येतो जातो. कधी एसटी येते, कधी एसटी येते, कधी बंद होती. पण शाळेचा खडाबिडा करतोय का नाही? कधीतरी होतं. पावसाळ्यात मग कसं काय? पावसाळ्यात जास्त म्हणजे इकडं पूरबीर येतोय. पूरबीर येतात. शाळेत जातो का? जातोय. भिजत जायचं? कसं जायचं? काय इथपर्यंत जायला लागते, रेनकोट भिजावते पूर्ण. वारं बिर लागते. पावसाळ्यात दप्तर भिजतात, वारं येतंय, पाऊस जोरात असतो कोल्हापूरमध्ये आपण. तर मला सगळ्या मुलांना हे सांगायचं आहे की अशा मुलांकडून तुम्ही काहीतरी शिका. यांची जिद्द म्हणजे आईबापाचं स्वप्न पूर्ण करणं. एवढं सांगायचं आहे तुम्हाला खास करून की देव करो ह्यांच्या सगळ्या इच्छा पूर्ण होत आणि यांनी जी स्वप्न बघितल्यात ती लवकरात लवकर पूर्ण हो. ठीक आहे? हां, ऑल द बेस्ट तुमच्या दोघांना. खूप खूप मोठे वा, प्रगती करा. ठीक आहे? अहो, इथं दिवसभर मोबाईलला रेंज नसते आणि शहरातली आपली पोरग जेव्हा नाही की आई लगेच, मम्मी लगेच पोराच्या हातात मोबाईल देते, पोरग लगेच मोबाईलवर गेम खेळत बसतं. ह्या पोरांना दिवसभर मोबाईल काय ती माहीत नाही, मोबाईलला रेंज काय ती माहीत नाही, TV काय ही माहीत नाही. जंगलात इकडं वर वस्तीत कुठल्या तरी शाहूवाडीमध्ये यांचं घर आहे आणि मोबाईल, TV ह्याच्याशी त्यांचा काही संपर्कच नाही आहे. फक्त शिक्षण आणि रानात काम करणे आणि आई बापाला मदत करणे, एवढंच यांचं ध्येय आहे. तर शहरातल्या मुलांना मला हेच सांगायचं आहे, मोबाईल सोडून आई वडिलांचं स्वप्न पूर्ण करायचा प्रयत्न करा. जय जिजाऊ, जय शिवराय, जय भीम. चला.